नमस्कार प्रेक्षक हो, आपण पाहता थेट वार्ता आणि मी आहे राजेंद्र शेंडे। आजचा आपला विषय अत्यंत महत्वाचा आणि ज्ञानवर्धक आहे। भारत हा विविधतेने नटलेला देश आहे। इथं धर्म, संस्कृती, तत्वज्ञान, अध्यात्म यांची संपन्न परंपरा आहे। पण या परंपरेत 3 धर्म असे आहेत, बौद्ध, जैन आणि शीख, ज्याने केवळ आध्यात्मिक संदेश दिला नाही तर मानवतेला, समानतेला आणि अहिंसेला नव्या पातळीवर नेले। आज आपण जाणून घेणार आहोत या तिन्ही धर्माचे संस्थापक कोण, त्यांची मूळ शिकवण काय आहे आणि त्यांच्या विचारांनी भारताला आणि जगाला काय दिलं। चला तर मग सुरुवात करूया। बौद्ध धर्म। प्रेक्षक हो, बौद्ध धर्माचे संस्थापक आहेत तथागत सम्यक संबुद्ध। बुद्ध यांचा जन्म लुंबिनी येथे झाला, जे सध्याच्या नेपाळमध्ये आहे। ते एक राजकुमार होते, सिद्धार्थ गौतम, पण त्यांना आयुष्याचं सत्य जाणून घ्यायचं होतं। त्यांच्या शिकवणीचे मुख्य आधार आहेत 4 आर्य सत्य। जीवन दुःखमय आहे, दुःखाचे मूळ तृष्णेत आहे, तृष्णेचा नाश होऊ शकतो, तृष्णा समाप्त करण्याचा मार्ग म्हणजे अष्टांगिक मार्ग। आपण पाहूयात अष्टांगिक मार्ग। सम्यक दृष्टी, सम्यक संकल्प, सम्यक वाणी, सम्यक कर्म, सम्यक आजीविका, सम्यक प्रयत्न, सम्यक स्मृती आणि सम्यक समाधी। बुद्धांचा मुख्य संदेश होता अहिंसा, समता, विवेक आणि करुणा। वर्णभेद, जातीभेद, अंधश्रद्धेला त्यांनी विरोध केला। आज जगभरात बुद्धांचा धम्म शांती आणि विवेकाचा मार्ग म्हणून स्वीकृत आहे। जैन धर्म। जैन धर्माचे अंतिम तीर्थकार आणि रूपकार होते भगवान महावीर। त्यांचा जन्म कुंडलग्राम, बिहार येथे झाला। जैन धर्म बुद्ध धर्मापेक्षा जुन्या पायावर उभा असला तरी महावीरांनी त्याला संघटित रूप दिलं। जैन धर्माची मुख्य शिकवण अहिंसा परमो धर्म, म्हणजे जीवाला त्रास न देणे। अनेकांतवाद, सत्य एका बाजूचे नसते, वेगवेगळ्या दृष्टिकोनातून सत्य पाहिलं पाहिजे। अपरिग्रह, लोभ, संग्रह, सत्ता आणि भौतिक कृत्रिमतेपासून दूर राहणं। जैन धर्मात सृष्टी निर्माता देव नाही, कर्म आणि आत्मा यांच्या नात्यावर विश्वास आहे। महावीरांचा संदेश धर्म मंदिरात नसून आपल्या आचरणात आहे। दया, संयम, सत्य आणि सद्वर्तन हीच पूजा आहे। शीख धर्म। शीख धर्म संस्थापक गुरु नानक देवजी। जन्म तळवंडी, आजचे पाकिस्तान। गुरु नानकजीचा मुख्य संदेश होता एक ओंकार, एकच ईश्वर। जाती व्यवस्थेला पूर्ण नकार, स्त्री पुरुष समानता, श्रम आणि न्यायाच्या माध्यमातून जीवन। शीख धर्मात 3 मूलभूत संदेश आहेत। किरत करो म्हणजे श्रम करा, नाम जपो, ईश्वर स्मरण करा, वंड छको, कमाईतून वाटा द्या। शीख धर्माने शस्त्र आणि शास्त्र यांचा संतुलित मार्ग दिला। थोडक्यात सांगायचे तर बौद्ध धर्म संस्थापक गौतम बुद्ध करुणा, अहिंसा, मध्यम मार्ग आणि समता शिकवतात, तर जैन धर्म संस्थापक महावीर अहिंसा, अपरिग्रह, अनेकांतवाद शिकवतात। शीख धर्म संस्थापक गुरु नानक एकेश्वरवाद, समानता, श्रम आणि सेवा शिकवतात। हे तिन्ही धर्म सांगतात खरा धर्म मंदिर, मस्जिद आणि गुरुद्वारात नाही, तो मनुष्याच्या विचारात, वर्तनात आणि करुणेत आहे। मित्रांनो, या तिन्ही धर्मांनी भारताला दिला आहे करुणा, आध्यात्मिकता, मानवता, अहिंसा, शांती, आणि म्हणूनच भारताला म्हणतात सांस्कृतिक देश।